विद्यार्थी मित्रांनो, मराठी या अध्यापन कक्षामध्ये तुमचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। अशा धामधूमच्या काळामध्ये सुद्धा आपण या माध्यमातून तुमच्या हाती जो अभ्यासक्रम ठेवतो आहोत तो अभ्यासक्रम अतिशय व्यापक अशा स्वरूपाचा आहे। त्यामुळं मराठी भाषावर तुम्ही जितकं प्रभुत्व मिळवाल तितके जीवनात यशस्वी होण्याच्या अधिकाधिक संधी तुम्हाला प्राप्त होतात। या दृष्टीने हे पाठ्यपुस्तक सिद्ध करण्यात आलेले आहे। या पाठ्यपुस्तकाकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मानवी जीवनामध्ये जी काही आव्हाने आहेत ती सर्व आव्हाने आपल्या विद्यार्थी मित्रांना कसे पेलता येईल किंवा आधुनिकतेच्या काळामध्ये किती गंभीरतेने पाऊल टाकता येईल या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम या ठिकाणी सिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळं या सगळ्या मराठी भाषेच्या ज्या काही संधी आहेत त्या संधी या पाठ्यपुस्तकातून खऱ्या अर्थाने आपणाला उपलब्ध करून घेता येतील। विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यपुस्तकाचा जो काही अंतरंग आहे, विशेषतः अंतरंग, हे अंतरंग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या पाठ्यपुस्तकामध्ये सर्व घटकातून हा वेगवेगळा आशय आणि विषय मांडण्याचा अतिशय ताकदीने प्रयत्न केलेला आहे। जीवन व्यवहाराशी कुठे ना कुठे आपण किंवा आपली भाषा कशी जोडता येईल याचा प्रयत्न या एकूण अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एकूण 6 भाग या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। ते 6 भाग जर आपल्या लक्षात आले तर अतिशय सुलभ अशा प्रकारचं आपल्या लक्षात येईल। अनुक्रमणिका जो अंतरंग आहे त्या अंतरंगाचा विचार करताना आपल्या ज्या काही क्षमता आहेत, विशेषतः श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, अध्ययन कौशल्य, या भाषा अभ्यास व लेखन या 6 क्षेत्रामध्ये हा विभाग विभागला गेलेला आहे। त्यामुळे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जो पहिला भाग आहे, भाग पहिला, भाग पहिल्यामध्ये पद्य गद्य हे 2 घटक दिलेले आहेत। पद्य आणि गद्य अर्थात कथा, एखादा कादंबरीचा भाग, नाटकाचा भाग असेल, कविता असतील
गद्य आणि पद्यमध्ये हे सर्व काही विभागण्यात आलेलं आहे. त्यामुळे मराठीमधील काही नामवंत साहित्यिकांच्या दर्जेदार रचनांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. त्यातूनच अपेक्षित जी काही भाषिक कौशल्य आहेत आणि विशेषतः विद्यार्थ्यावर सृजनाचे जे संस्कार आहेत, ज्या काही संवेदना आहेत, ज्या काही वेदना समाजातून समजल्या पाहिजेत, ते वृंदगीत व्हावेत, त्या वाढाव्यात, ही अपेक्षा या अभ्यासक्रमाची आहे. जीवन कौशल्य या मूल्यांचा सुद्धा कसा परिपोष करता येईल याचाही विचार एकूण या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. मी आत्ता मगाशी म्हटल्याप्रमाणे की गद्यपाठामध्ये ललित आहे, विनोदी वाङ्मय आहे, चिंतनशील असं वाङ्मय आहे, अनुभव कथनपर असा अनुभव आहे, आपलं अभ्यास विभाग आहे, किंवा आपलं अनुभव कथनपर आणि चरित्रात्मक पाठांचा सुद्धा यामध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे. विशेषतः या पाठामध्ये वेग वशता हा पाठ प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. जेव्हा तो पाठ आपण अध्यापनाला घेऊ तेव्हा त्याविषयी आपण सविस्तर मार्गदर्शन करणारच आहोत. त्यानंतर आयुष्य आनंदाचा उत्सव हाही पाठ या अनुषंगानं घेतलेला आहे, किंवा वीरांना सलामी हा एक पाठ आहे. तर या सगळ्या पाठावर लक्षात घेतल्यानंतर या दृष्टिकोनातून आपण त्या दृष्टिकोनाचा विचार करू शकतो. किंवा रे थांब जरा आषाढ घणा बाबा बोरकरांची कविता आहे. वीरांना सलामी अनुराधा प्रभू देसाई यांची रचना. रंग माझा वेगळा सुरेश भटांची ही कविता आहे. आत्मविश्वासाची शक्ती नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय चांगला पाठ या ठिकाणी अभ्यासाला ठेवलेला आहे. हा झाला विभाग 1. विभाग 2 मध्ये विंचू चावला संत एकनाथ यांचं भारूड अभ्यासाला ठेवलेलं आहे. रेशमी बंद डॉक्टर युम पठाण यांची रचना या ठिकाणी ठेवलेली आहे. समुद्र कोंडून पडलाय वसंत आबाजी ढाके. दंतकथा वसंत सबनीस. आरशातली स्त्री हिरा बनसोडे. रंगरेषा व्यंगरेषा जयपूर फुटचे जनक बाळ फोंडके. या भाग 2 मध्ये याचा सविस्तर हे पाठ लावलेले आहे. भाग 3 मध्ये साहित्य प्रकाराचा भाग लावलेला आहे. विशेषतः कथा साहित्य प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये वपू काळे यांची शोध नावाची कथा आपल्याला अभ्यासाला ठेवलेली आहे. त्यानंतर डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गढी ही एक कविता आपली कथा आपल्याला अभ्यासाला ठेवलेली आहे. भाग 4 मध्ये उपयोजित मराठी भाषा आपणाला व्यवहारामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे उपयोगात कशी आणता येईल, त्याचं उपयोजन काय आहे, त्याचा उपयोग काय आहे. मी म्हणालो तुम्हाला की काळाच्या ओघानं हा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. जसा काळ बदलत गेला, जसे स्थित्यंतर झाले, त्या अनुषंगानं तो अभ्यासक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल, वृत्तलेख या पद्धतीचा हा भाग उपयोजित मराठीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर भाग 5 व्याकरण व लेखन. व्याकरणामध्ये वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार, निबंध लेखनाचा सुद्धा भाग अभ्यासाला ठेवलेला आहे. त्यानंतर भाग 6 आहे पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्प्रचार असं या
संपूर्ण अभ्यासक्रमाचा अंतरंगाचा भाग आहे. खरं तर पृष्ठ क्रमांक 142 पर्यंतचा हा इत्थंभूत अशा प्रकारचा भाग आहे. मी म्हणालो तुम्हाला की एकूणच गद्य पद्य असेल, गद्य पद्य पाठातील त्याचा भावरंग असेल, आशय असेल, विषय असेल, त्या अनुषंगानं आपण पाहणारच आहोत. पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशा प्रकारची आहे की 9 भारतीय भाषांमधील 12वीच्या योग भारती पाठ्यपुस्तकासाठी खऱ्या अर्थानं मला वाटतं आत्तापर्यंत हे एकच मुखपृष्ठ वापरण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कारासाठी दिल्या जाणाऱ्या वाग्देवतेची प्रतिमा या ठिकाणी ठळकपणे दाखवण्यात आलेली आहे. ते जर तुम्ही पाहिलात तर हे त्याचा मलपृष्ठाचा भाग अशा प्रकारचा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की 9 भाषांमध्ये जे काही ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत, तर आपल्या मराठीमध्ये पहिल्यांदा विष्णू सखाराम खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणचं हे वैशिष्ट्यच म्हणता येईल ह्या पाठ्यपुस्तकाचं. या पाठ्यपुस्तकाचं वैशिष्ट्यच या ठळक नजरेत भरणारं अशा प्रकारचं आहे. किंवा योग भारतीय मुखपृष्ठावर सुद्धा त्या भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेल्या साहित्यिकांची छायाचित्र दाखवण्यात आलेली आहेत आणि ती छायाचित्र सुद्धा या अनुषंगानं आपणाला पाहता येतील. ही छायाचित्र पाहत असताना एकूणच आपण या दृष्टिकोनाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सहज लक्षात आलं असेल की या पाठ्यपुस्तकाला अतिशय दर्जेदार बनवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो वाखाणण्याजोगे आहे. भाषेच्या बाबतीमध्ये तर झालंच ते. आधुनिक जे काही संधी आहेत त्याही कशा आपल्याला प्राप्त करून घेता येतील. प्रतिकात्मक दर्शन मुखपृष्ठावर होताना आपल्याला दिसतं. म्हणजे जे काही संधी आहेत ह्या ज्या आहेत, हे पहा, इथं संगणक दाखवलेलं आहे, इथं वक्तृत्व सर याचं दाखवलं तर बघा या ठिकाणी संगणक दाखवण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला भाषण करता आलं पाहिजे, वक्तृत्व स्पर्धेविषयीचा सगळा भाग या ठिकाणी आलेला आहे. कॅम्प्युटर आहे, बातम्या कशा देता येईल, संवाद लेखन कसं करता येईल, मुलाखती कशी घेता येतील. म्हणजे लक्षात घ्या की या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार एकूणच मराठी भाषेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठापासूनचा जो भाग म्हणजे मुखपृष्ठ, अंतरंग आणि मलपृष्ठाचा सगळा जर विचार केल्यानंतर आपल्या भाषेविषयी ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या या अभ्यासक्रमामध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण झालेल्या आहेत. उत्तमोत्तम साहित्यकृतीचा आस्वाद घेऊन अपेक्षित भाषा विकास साधावा आणि जीवन व्यवहारात त्याचे समर्थपणे उपयोजन करावे यासाठी हे पाठ्यपुस्तक खऱ्या अर्थानं उपयुक्त आहे. आणि म्हणून या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला तर सहज लक्षात येईलच, पण याच दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर संपूर्ण विशेषतः स्पर्धात्मक परीक्षा कडे आपणाला कशा पद्धतीने जाता येईल, कशा पद्धतीने वळता येईल, त्या संदर्भात काही व्याकरणाचा काही अभ्यास या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळं मानवी जीवनाला जे जे हवं आहे ते सर्व या मराठी भाषेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या पुस्तकाचं आपण खऱ्या अर्थानं मनपूर्वक असं स्वागत करूया. मी म्हणालो तुम्हाला की विद्यार्थी हा नवप्रवर्तक असतो, तो शोधक असतो, तो शास्त्रज्ञ असतो. खऱ्या अर्थानं त्याच्या नव्या नव्या कल्पना असतात, संकल्पना असतात. नव्हे त्याच्याकडे एक समाजाची एक दृष्टी असते. त्या सगळ्याचा विचार करूनच अभ्यासक्रमाचं नियोजन किंवा हे पाठ्यपुस्तक
सिद्ध करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याकडे काही संकल्प असतात, ज्ञानाविषयी असतील, आवडीविषयी असेल, कला कौशल्य असतील, त्यांच्याकडे ज्या ज्या काही कला कौशल्य उपजत असतील त्याचा सुद्धा विचार यातून कसा करता येईल असाही प्रयत्न या पाठ्यपुस्तकामध्ये खऱ्या अर्थानं करण्यात आलेला आहे. आणि म्हणून हे पाठ्यपुस्तक खऱ्या अर्थानं सर्वस्पर्शी आहे आणि मानवी जीवनाला सर्वांग अशा प्रकारचं कसं स्पर्श करता येईल या सगळ्या दृष्टिकोनाचा या ठिकाणी विचार या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून संवेदना जेव्हा बोथट होत असते, पाठ्यपुस्तक ठेवण्यापाठीमागं, मातृभाषा ठेवण्यापाठीमागं काय हेतू असतो, तरी माणसाची संवेदना, विद्यार्थ्यांची संवेदना सजग असावी. समाजाकडे त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं, समाजाकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनःपटलावर कोणते परिणाम व्हायला पाहिजेत, या सगळ्याचा विचार या पाठ्यपुस्तकामधून होत असतो, भाषा अभ्यासातून होत असतो. म्हणून भाषा किती महत्वाची असते. वर्तमान अस्वस्थ आहे आणि अशा वर्तमान अस्वस्थतेकडे विद्यार्थी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, यासाठीच खऱ्या अर्थानं भाषा विषयाची आवश्यकता असते. माणूस घडवण्यासाठी, माणसाच्या ज्या संवेदना आहेत त्या जागृत करण्यासाठी पाठ्यपुस्तकाची गरज असते. आणि म्हणून पाठ्यपुस्तक हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं असतं. विशेषतः आपल्या मातृभाषेतून, मराठी भाषेतून जे जे अवतीभवती जे काही घडणाऱ्या घटना आहेत, केवळ आक्रोश, दुःख, व्यथा, वेदना नाही आहे, त्यासोबत जीवनाचे विविध रंग आहेत, जीवनाच्या विविध संवेदना आहेत, हास्यकल्लोळ आहे, एखादा प्रेमाची लकीर आहे, एखादी वीर रस आहे, जे काही नवरस असतात. विद्यार्थ्यांना या सगळ्या दृष्टिकोनाचा अभ्यास व्हावा, त्या दृष्टिकोनातूनच मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी. आणि म्हणून हे पुस्तक आपण पाहिल्यानंतर, या सगळ्या विभागाकडे पाहिल्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल की अत्यंत दर्जेदार, अत्यंत ज्ञानसंपन्न अशा प्रकारचा हा एकूणच ज्ञानयज्ञ या पाठामध्ये उभा केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपणाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून मी तुमचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. आणि आपण या विभागातील जो पहिला विभाग आहे, तो पहिल्या विभागातील जी एक कविता आहे, त्या कवितेकडे आपण पाहणार आहोत. ती कविता, त्या कवितेतील भाव, भावगंध, भावविभोरता, त्यातली काय नेमकेपणा त्या कवितेमध्ये येतो, तो आपण भाग या कवितेतून पहिल्यांदा पाहणार आहोत. सगळ्या पाठाची खऱ्या अर्थानं आपणाला संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती घेता येते, परंतु त्या पाठाच्या अनुषंगाने पुढे तो भाग येतच असतो. त्या वेळेस आपण तो भाग, ती माहिती आपण पाहणारच आहोत. कवितेचं शीर्षक आहे, हे नाही का,